तुळजापूर शहराचे विद्यमान होणारे नगराध्यक्ष माननीय विनोद भैया गंगणे यांना मी गेल्या 20 वर्षापासून मी त्यांचा विरोधक म्हणून ओळखलेला जात आहे। गावाला सगळ्याला माहीत असताना माझे सर्व काही मला लक्षात आलं, जिथं इज्जत आणि जिथं किंमत आहे त्या व्यक्तीला आपण निवडलेले योग्य वाटलं, म्हणून विनोद पिटू भैया गंगणे यांना मी समर्थन करून माझे सगळं बळ मी विनोद भैया पिटू गंगणे यांना देणार आणि बहुमताने तुळजापूरमधल्या सर्व ओबीसी समाजांना व सर्व माझे 18 पगडी जातींना मित्रबांधवांना मी एकच आव्हान करतो, विनोद पिटू भैया गंगणे यांच्यावर होणारे जे टीका आहेत ते केलेले लोकांचे जे कालवा आहे त्या कालवाचा दुर्लक्ष करून विनोद पिटू भैया गंगणेंनी सांगितलंय यापुढे मी तुळजापूर शहरातील युवकांना व महिला भगिनींना योग्य न्याय देण्यासाठी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष होण्यासाठी मी दिवस रात्र सर्वसामान्याला गोरगरिबांना सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन स्वतःच्या बळावर सगळ्याच्या नागरिकांना विश्वासात घेऊन मी काम करणार आणि या नगरीचा भावी नगराध्यक्ष होण्यासाठी मधुकर शेळके व आणि जिजामाता प्रतिष्ठान, जिजामाता तरुण मंडळ आणि या जिजामाता नगरीचे जेवढे काही माझे मित्र बांधव आहेत त्यांना पूर्णपणे समर्थन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिवर्षाने जो प्रत्येक इलेक्शनला ज्या पद्धतीनं आमचं रॅलीचं प्रदर्शन असतं त्याच पद्धतीने ह्यावेळेस रॅली होणार आहे। माननीय आमदार रामदादा, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मान्य सुनील भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अशी भव्य रॅली निघणार आहे, कारण लोकांचा प्रतिसाद तुळजापूरच्या विकासासाठी आहे, कुणी खोटं म्हणण्यासाठी नाही, ज्यांनी कधीच काय केलं नाही, फक्त त्यांना खोटं बोलून लोकांना काही वेगळं सांगायचंय, स्वतःचं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून एवढं सांगतो।